नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिडकोच्या घरांच्या किमती या 10% कमी होणार असे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिडकोकडून 19,000 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 10% ही जी घरांची रक्कम आहे ही कोणत्या योजनेसाठी कमी करण्यात आलेली आहे, कोणत्या ठिकाणच्या घरांच्या किमतीसाठी ह्या कमी होणार आहेत आणि या अगोदर ज्यांना सिडकोचं घर लागलं होतं आणि त्यांनी घर सरेंडर केलं होतं, पण आता त्यांना 10% किमती कमी झाल्यामुळे जर त्यांना परत घर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि याबद्दलचं हे सविस्तर वृत्त काय आहे याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। खूप दिवसापासून सिडकोचे विजेते जे होते, आंदोलनं मोर्चे ज्यांनी काढले होते घरांच्या किमती कमी व्हाव्यात, घरांच्या किमती या खूप जास्त आहेत आणि त्या घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी सर्व विजेत्यांचा लढा सुरू होता। त्या लढ्याला अखेरतः यश आले असून सिडकोकडून नगरविकास खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सिडकोच्या घरांच्या किमती या 10% कमी होणार असे सांगितले। या घरांच्या किमती या ज्या अर्जदारांनी या अगोदर पहिला हप्ता किंवा काही पैसे भरलेले आहेत त्यांनासुद्धा ही 10% सवलत लागू होणार आहे। म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये जी सिडकोची लॉटरी आली होती त्या लॉटरीमधील विजेते आणि इथून पुढील येणाऱ्या लॉटरीमधील जे विजेते असतील त्या दोघांनाही 10% सूट ही देण्यात येणार आहे। आता एक सर्वसामान्य लोकांचा संभ्रम असा होईल की सिडकोच्या किमती या 10% कमी करण्यात आलेल्या आहेत, पण माझ्या पसंतीचे सिडकोचे घर आणि व सिडकोची महागृहनिर्माण योजना अशा दोन योजना आहेत। या दोनही योजनांमधील घरांच्या किमती या 10% स्वस्त होणार असे वाटत असेल तर यामध्ये सिडको महागृहनिर्माण योजना आहे, यामधील घरांच्या किमती या जशाच्या तशा असणार आहेत। फक्त माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही जी योजना आहे या योजनेमधील जी काही घरे लॉटरीसाठी उपलब्ध होतील त्या घरांच्या किमती या फक्त 10% कमी होणार आहेत। आता आपण हे सविस्तर वृत्त पाहून घेऊया आणि त्यानंतर ही घरे कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्याबद्दलची सविस्तरपणे जी काही माहिती आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। या घरांच्या किमती कमी करण्यात आल्यानंतर सिडकोकडून वेगवेगळ्या 3 लॉटरी काढण्यात आलेल्या आहेत। यामध्ये पहिली जी लॉटरी आहे ती 19,000 घरांसाठी असणार आहे आणि दुसरी जी लॉटरी आहे ती 4,508 घरांसाठी जी आहे त्या लॉटरीचा म्हणजे दुसऱ्या लॉटरीचा जो व्हिडिओ आहे तो आपण या अगोदरच या चॅनलवरती बनवलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या। आणि या व्हिडिओनंतर आपण तिसऱ्या जी लॉटरी निघालेली आहे सिडकोमार्फत त्याचाही व्हिडिओ बनवणार आहोत। नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांच्या किमतीत थेट 10% कपात करण्याची घोषणा राज्य सरकारने केली। त्यामुळे सिडकोची घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे। त्याचप्रमाणे नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली या महत्त्वपूर्ण नोड्समध्ये सिडकोची 19,000 घरांची गृहनिर्माण योजना ही जाहीर करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने घराच्या किमती कमी करण्याची घोषणा केल्याने अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे अधिक परवडणारी ठरणार आहेत। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील खरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2.5 लाखाच्या अनुदानासोबतच 10% स्वस्त किमतीचा एकत्रित लाभ मिळणार असून त्यामुळे एकूण आर्थिक भार कमी होणार आहे। दरम्यान 19 फेब्रुवारी 2025 रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत सरेंडर केलेल्या अर्जदारांनाही सुधारित अटीनुसार पुन्हा एकदा योजनेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। यासाठी अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्याची 10 दिवसाची मुदत देण्यात आली आहे। याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात करण्याचा सरकारचा निर्णय हा सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ देणार आहे। नवी मुंबईत घर घेण्यास इच्छुकांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे असे सांगितलेले आहे। यानंतर सिडकोचे जे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत विजयजी सिंगल यांनी काय सांगितलेलं आहे,
सरकारच्या निर्णयामुळे माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत सर्व नोडमधील घरांच्या किमती 10% स्वस्त झालेल्या आहेत. ही सुधारित किंमत विद्यमान तसेच भावी अर्जदारांनाही लागू असतील. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सिडकोच्या घरांच्या किमतीमध्ये 10% कपात करण्याचा निर्णय हा सर्वसमावेशक व परवडणाऱ्या गृहनिर्माण उद्दिष्टांशी सुसंगत आहे. त्यामुळे सर्व अर्जदारांना स्वस्तात घर मिळवण्याची पुनश्च सुवर्णसंधी मिळणार आहे. आता आपण जी मुख्य जाहिरात आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. सिडको शहरांचे शिल्पकार. सिडकोची दर्जेदार घरे आता अजून किफायतशीर दरात. सुवर्णसंधीचा लाभ घ्या. माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात माझ्या पसंतीचे सिडकोचे घर 9,249 नवीन घरांचा समावेश तसेच यापूर्वी फक्त घरांचे पर्याय मिळालेल्या 9,883 अर्जदारांसाठी पुनश्च संधी. EWS व LIG गटासाठी 1 BHK आणि 2 BHKची घरे वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. माझा फर्स्ट चॉईस माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना वेळापत्रक. महत्त्वाचे टप्पे. KYC नोंदणी विंडो ही दिनांक 15 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 पर्यंतही असणार आहे. 12 ऑक्टोबर 2024च्या योजनेतील घरांचे पर्याय मिळालेल्या 9,883 अर्जदारांना घर पुन्हा निश्चित करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. तुमचे आधार आणि पॅन कार्ड, वैध उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्राचा अधिवास आणि इतर कागदपत्रे अपलोड करून तुमची नोंदणी पूर्ण करा. अशा प्रकारची ही सिडकोकडून जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी https://sidcohomes.com या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे. सिडकोकडून ही जी 19,000 घरे आहेत या घरांच्या किमती काय असणार आहे त्याबद्दलची माहिती अजूनही प्रकाशित केलेली नाही. जसे की KYC नोंदणीसाठी 15 डिसेंबर 25 ते 14 जानेवारी 2026 हा कालावधी दिलेला आहे. या कालावधीपर्यंत आपल्याला याबद्दलचं अपडेट मिळेल किंवा या घरांच्या किमती काय आहेत त्याबद्दलची माहिती लवकरच मिळणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.